राज्यात आणि देशामध्ये सध्या अंमली पदार्थाचा मोठा विळखा पडताना दिसतोय आणि या विरोधामध्ये आहे ते सरकारने स्पेशल अभियान सुरू केलेलं आहे आणि याच अभियानाची सुरुवात ही नवी मुंबईतनं करण्यात आलेली आहे। आपल्यावर या ठिकाणी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे सर, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, कशा प्रकारचे हे अभियान सुरू झालेलं आहे? नशामुक्त फॉरेवर हे या अभियानाचं नाव आहे आणि याचं आजच प्रारंभ हा माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि प्रसिद्ध सिने अभिनेते श्री जॉन एब्राहम यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। याचा गोल असा आहे की बेसिकली आपल्याला प्रत्येक घटकाच्या शेवट अंतपर्यंत पोचायचं आहे नशामुक्त नवी मुंबई ठेवण्याच्या दृष्टिकोनातून। ॲट द सेम टाईम जे पेडलर्सवर ड्रग विक्री करणाऱ्यांवर जी पोलीस कारवाई करत असते तीसुद्धा आपण बळकट करतो आहे, स्ट्रेंथन करतो आहे। याचं वैशिष्ट्य बेसिकली असं आहे की आपण लोकांना आवाहन करतो आहे की आपल्या शाळा कॉलेजच्या आजूबाजूला विद्यार्थ्यांना आवाहन करतो आहे किंवा सोसायटीजच्या आजूबाजूला कुठल्याही मोहल्ल्यामध्ये कुठल्याही चौऱ्यात आपल्याला जर अशी माहिती मिळाली की कोणी ड्रग्स विकत आहे तर ते आम्हाला 8828112112 ह्या नंबरवर ॲनॉनिमसली आपलं नाव न सांगता आम्हाला इन्फॉर्म करू शकतात। पोलीस नवी मुंबई पोलीस हे कटिबद्ध आहे त्याच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन घेण्यासाठी। सर, मागच्या काही दिवसामध्ये आफ्रिकन लोकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये आपण कारवाई केली होती, अनेक लोकांना अटक केलं। किती लोकांना अटक केलं, किती करोडचं ड्रग्स आपण पकडलेलं आहे? गेल्या 2 वर्षभरात आमची जी मोहीम सुरू होती ह्या ड्रग्सच्या अगेन्स्ट, त्याच्यामध्ये जवळजवळ 1000च्या वर आफ्रिकन नॅशनल्स जी ड्रग्स सेलिंगमध्ये होती त्यांना आपण मायदेशी पाठवलेलं आहे। 100च्या वर लोकांना अरेस्ट केलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की हे कॅम्पेन सातत्याने यापुढेही चालू राहील। सर, महाराष्ट्रातलं हे पहिलं कॅम्पेन आहे ज्याचा मान नवी मुंबईला देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः हा मान दिलेला आहे, काय याचं कारण आहे? आपण कटिबद्ध आहोत। आपण 2 वर्षांपासून सातत्याने हे नशामुक्त नवी मुंबई हे करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे आणि ह्या कॅम्पेनच्या माध्यमातूनही आपण लोकांना हीच अपील करतो आणि याचा ॲक्नॉलेजमेंटसुद्धा आपल्याला मिळताना दिसतं आहे। नक्कीच आपण पाहतो आहे की नवी मुंबई पोलिसांनी आहे ते जोरदार या ठिकाणी मोहीम उघडलेली आहे आणि ड्रग्स विरोधी कारवाई सुरू केलेली आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।